चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग लागल्याची घटना सध्या घडते आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग लागलेली आहे। आग नेमकी का लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र ही आग आहे ती मोठ्या प्रमाणात लागल्याचं समोर येत आहे। आणि त्याच भागातून आमचे प्रतिनिधी पद्मेश सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, ही आग लागलेली आहे, आग लागण्यामागचं कारण समोर आलंय का? बघितलं तर चर्चगेट स्टेशनला एक जे आपण बघितलं जे एक दुकान आहे त्याला कुठेतरी आग लागल्याचं पाहायला मिळते। आपण जर बघितलं चर्चगेट स्टेशन पूर्ण जो धुळीमध्ये धूळ पूर्ण चर्चगेट स्टेशनवरती पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास अर्धा तासा आधी ही जी आग लागली होती। अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते इथे ऑलरेडी आलेले आहेत। अनेक जे नागरिक आहेत त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केले की आग विझवायचा प्रयत्न करतात। आता कुठेतरी कुलिंग ऑपरेशन सुरू झालेले। सर काय सांगाल, कधी लागली ही आग? काय 15-20 मिनिटं झाली, जास्त नाही। अच्छा, कशामुळे आग लागली ते मला माहित नाही। आम्ही रस्त्यावरून जात होतो, आमचं ऑफिस आहे म्हणून बघितलं, मग आम्ही धावत आलो। आपण जर बघितलं काही स्थानिक लोकांचं आपण जर पाहिलं तर कुठेतरी कशामुळे आग लागली अद्याप माहिती पडत नाहीये। पण जे अग्निशमन दल आहेत ते जे जवान ते कुठेतरी आता आग विझवायचं काम करत आहेत। प्राथमिक माहिती आपल्याला मिळते की कुठेतरी शॉर्ट सर्किट झालं होतं, त्यामुळे ही आग लागली। आणि जे अग्निशमन दलाचे जवान आहेत ते कुठेतरी आता आग विझवायचं काम करत आहेत। संपूर्ण जो चर्चगेट परिसर आहे तिथे धुराचे लोट तुला दिसू शकतात। अनेक जे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी बाहेर काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक अग्निशमन दलाचे बंब हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। जवळपास एक आता आपण पाहू शकतो की संपूर्ण जे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी अग्निशमन दलाचे जे ते बाजूला करतायत। अनेक अग्निशमन दलाचे जे बंब आहेत ते आता हळूहळू येत आहेत। 1 ते 2 अग्निशमन दलाचे जे बंब आहेत ते ऑलरेडी ते आलेले आहेत। आपण जर पाहू शकतो संपूर्ण चर्चगेट स्टेशनच्या परिसरात धुराचे लोट हे पाहायला मिळत आहेत। आपण जर सध्या दृश्य बघितलं तर संपूर्ण जो चर्चगेट जे स्टेशन आहे तिथे अनेक नागरिक, आपण जर गौरी तू पाहिलेस तर ही जी वेळ आहे ती जे नागरिक असतात ते कुठेतरी घरी जात असतात। जे चाकरमानी असते, विरार असेल, बोरिवली असेल, इथे जात असतात। या महत्वाच्या वेळेत ही जी आग लागल्यामुळे कुठेतरी नागरिकांना कुठेतरी त्रास होताना पाहायला मिळतंय। आता तू जर दृश्यामध्ये जर पाहिलं असेल तर जे अग्निशमन दलाचे जे लोक आहेत ते कुठेतरी जे कुलिंगचं ऑपरेशन जे सुरू आलेलं आहे, ही कदाचित कुठेतरी बेकरी दिसते आपल्याला। या बेकरीला आग लागल्याचं कळतंय। अनेक जे नागरिक आहेत जेव्हा आग लागली तेव्हा इथे होते। कुठेतरी लोकांना आपण जर बघू शकतो अद्याप तरी कुठेतरी हानी झाल्याचं आपल्याला माहिती मिळत नाहीये। पण ही जी आग मोठी होती, संपूर्ण चर्चगेट जे स्टेशन आहे त्याला कुठेतरी आपण बघू शकतो धुराचं एक स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 2 दुकानं ही कुठेतरी जळून खाक झाल्याचं चित्र आपल्याला सध्या या परिसरात दिसतंय। गौरी, हो नक्कीच पद्मेश, आपण खरं तर दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो धुराचं सध्या साम्राज्य दिसतंय। आतापर्यंत नेमकी किती दुकानांना ही आग लागलेली आहे आणि आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काही जीवितहानी झाली आहे का किंवा कोणी अडकलंय का त्यामध्ये? गौरी, जीवितहानी सध्या कुठली तरी झालेली नाहीये। आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळते ही जी 2 दुकान आहेत, ही एक फूड ट्रक आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला असलेली बेकरी, त्याला कुठेतरी आग लागल्याचं आपल्याला सध्या दिसतंय। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्यानुसार इथे शॉर्ट सर्किट झाला, त्यामुळे ही आग लागली। जेव्हा शॉर्ट सर्किट झाला तेव्हा अनेक लोक इथे होती, ती लोक लगेच बाहेर पळाली। त्यांनी कुठेतरी अग्निशमन दलाला कॉल लावला आणि अग्निशमन दलाचे जे ऑपरेशन करणारे जे अधिकारी असतील किंवा जवान असतील तात्काळ ते इथे आले आणि त्यांनी कुलिंग ऑपरेशन करायला सुरुवात केली। आतापर्यंत अग्निशमन दलाच्या 2 गाड्या चर्चगेट स्टेशनला दाखल झालेल्या आहेत आणि ते जे जवान आहेत ते कुलिंग ऑपरेशन करायचा प्रयत्न करतायत। आपण जर दृश्यामध्ये पाहू शकतात जे RPFचे जवान असतील, त्यासोबत स्थानिक नागरिक असतील, त्याचबरोबर जवान अग्निशमन दलाचे जवान असतील, ते कुलिंग ऑपरेशन करताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक जे नागरिक आहेत कुठेतरी आपण बघितलं तर त्यांना रोखून ठेवलेलं आहे। स्टेशनमध्ये कोणत्याच नागरिकाला एंट्री सध्या देत नाहीयेत। पोलिसाचे, मुंबई पोलीस असतील, त्याचबरोबर RPF असतील। पद्मेश, तुम्हाला थोडंसं थांबवते, आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात। चर्चगेट स्थानकावरची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी केकच्या दुकानाला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं, त्यामुळे ही आग लागली आहे। आग सध्या भडकत चाललेली आहे, त्यामुळे या ठिकाणी धुराचं साम्राज्य पसरलेले आहेत। अनेक जण अडकलेत असं सुद्धा समजतंय, मात्र आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। अग्निशमन दल पोहोचलेलं आहे, गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पद्मेश यांच्याकडून। पद्मेश, आग विझवण्याचे कशा प्रकारे नेमके प्रयत्न सुरू आहेत आणि आग नियंत्रणामध्ये आली आहे का?
गौरी तू जर पाहिलं तर जे मुंबई फायर ब्रिगेड ते तात्काळ घटनास्थळी ते दाखल झाले आणि त्यांनी कूलिंग ऑपरेशन ऑलरेडी सुरू केलेलं आहे. ही जी 2 दुकाने आहेत, एक फूड ट्रक असेल, त्याचबरोबर बाजूला जी बेकरी असेल त्याला ही आग लागली होती. तू दृश्यामध्ये पाहू शकतेस तर अग्निशमन दलाचे अनेक जे जवान आहेत ते कूलिंग ऑपरेशन त्यांनी स्टार्ट केलेलं आहे आणि सध्या तरी आग ती आटोक्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. जो संपूर्ण परिसर हा जो धुराने लोटलेला परिसर आहे, कुठेतरी आता जे आरपीएफ असतील ते लोकांना आता हळूहळू बाहेर काढते, कारण संपूर्ण धुराचं साम्राज्य संपूर्ण चर्चगेट स्टेशनवरती पसरल्याचं आपल्याला दिसतं. मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेल की थोडंसं तुम्ही झूम करा, कारण जे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते जे आग विझवत आहेत ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. तू जर बघशील गौरी तर हीच ती 2 दुकान आहेत, इथेच आग लागली होती. या ज्या बेकरीला शॉर्ट सर्किट झालं होतं ती, त्यानंतर बाजूचं जे दुकान आहे फूड ट्रॅक जिथे खायला मिळतं ते देखील कुठेतरी संपूर्ण आपण बघू शकतो की काळं निळं पडलेलं आहे. कुठेतरी संपूर्ण जो चर्चगेट परिसर आहे ते धुराची लोट कुठेतरी इथे आपल्याला पाहू शकतो की दिसत आहेत. त्याचबरोबर संध्याकाळचा वेळ आहे, संध्याकाळच्या वेळी अनेक जे नागरिक असतात ते कुठेतरी चर्चगेट स्टेशनवर येतात. हा पीक आवर आहे, ऑफिस सुटतात, त्यामुळे कुठेतरी एक मोठी जीवितहानी कुठेतरी आपण बघू शकतो की वाचल्याचं कळतंय. तू संपूर्ण माझ्या जर बाजूला जर बघितलं तर संपूर्ण धुळाचं साम्राज्य सध्या इथे साचल्याचं पाहायला मिळते. अनेक जे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी जे आरपीएफचे जवान असतील, मुंबई पोलीस असतील, त्यांनी बाजूला काढलं. तू संपूर्ण जो चर्चगेट परिसर आहे, नक्कीच पद्मेश, तर या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.